राज्यपाल सीपी राधाकृष्णन आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। त्यांची प्रतीक्षा केली जात होती आणि आता मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींसमोर नतमस्तक होत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे। तर चैत्य स्तूपातली ही दृश्य बुद्धम शरणम गच्छामी म्हणत प्रत्येक जण नतमस्तक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींसमोर। आणि राज्यपाल राधाकृष्णन यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पगुच्छ अर्पण करत अभिवादन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चैत्य स्तूपात पोहोचलेत आणि त्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केलंय। चैत्य स्तूपातली ही दृश्य आपण बघतोय। राज्यपाल राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। मंगल प्रभात लोढा आहेत, राहुल शेवाळे आहेत, महायुतीचे काही इतरही नेते आहेत। दीपक केसरकर सुद्धा आता त्यांच्या सोबत आहेत आणि चैत्यभूमीवर काही वेळापूर्वी सगळी मंडळी पोहोचली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन आता केलं राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी। चैत्यभूमीवरची दृश्य आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्या आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलंय। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर या दिवशी अखेरचा श्वास घेतला होता।
आणि यानंतर त्यांच्या अस्थिकलशाच्या सहाय्यानं इथे चैत्यस्तूप उभारण्यात आला.